नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय। या विषयाचे आतापर्यंत आपण संपूर्ण 5 टॉपिक अभ्यासलेले आहेत। हे टॉपिक अभ्यासाचं असताना या टॉपिकच्या बेसिक कन्सेप्ट, थिअरी अगदी लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळे सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत, अनसॉल्व एक्झाम्पल देखील सगळे आपण सोडवून घेतलेले आहेत। आता हे 5ही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, सध्या अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म। आता याच्यामध्ये आतापर्यंत आपण या टॉपिकची थिअरी अभ्यासलेली आहे, सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासतोय। आतापर्यंत 9 एक्झाम्पल आपण संपूर्ण समजून घेतलेले आहेत। आता या टॉपिकचे देखील जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते नक्की बघा। आता काही विद्यार्थी या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेले असतील, चॅनलवर पहिल्यांदाच असतील, पहिल्यांदाच तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मी सांगतो की या YouTube चॅनलवर तुमचा 12वीचा अकाउंट हा जो विषय असणार आहे हा पूर्णपणे तुम्हाला शिकायला भेटणार आहे। सगळ्या टॉपिकचे A to Z व्हिडिओ, अगदी थिअरी पासून प्रॉब्लेम सॉल्वचे अनसॉल्वचे सगळे आपण समजून घेतो। त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा अकाउंट हा विषय चांगल्या पद्धतीने शिकायला भेटेल। जर व्हिडिओ आवडले तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा। तुमच्या काही व्हॅल्युएबल कमेंट असतील तर त्या कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही देऊ शकता। आता आपण कोणताही वेळ वाया न घालवता आपलं एक्झाम्पल नंबर 10 आहे ते अभ्यासायला सुरुवात करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल संपूर्ण रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर सॉल्व करूया। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल बघितले त्यावेळेस सॉल्वंट कंडिशन असेल पार्टनरची, इनसॉल्वंट म्हणजे एखादा पार्टनर जर इनसॉल्वंट झाला तर कशा पद्धतीने फर्म डिझॉल्व्ह होणार आहे, काय अकाउंटिंग ट्रीटमेंट होणार आहे हे बघितलं होतं। आता या प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस दोन पार्टनर, व्हेन टू पार्टनर बिकम इनसॉल्वंट, म्हणजे दोन पार्टनर इनसॉल्वंट होतील त्यावेळेस आपल्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे ते आपल्याला बघायच्या आहेत। तर बघा, फर्स्टली रीड करूया। नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र तिघजण पार्टनर आहेत, आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस ॲट 3:3:2। द बिझनेस इज डिझॉल्व ऑन 31 मार्च 2020 when their balance sheet stand as follows। आता बघा, लॅबिलिटी साइडला आपल्याला काय दिलेले, त्यांनी कॅपिटल दिले, नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र। हे जे कॅपिटल आहे आपण हे कॅपिटल अकाउंट कुठं लिहिणार आहोत, क्रेडिटला लिहिणार आहोत। द नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स हे आपण कुठं लिहिणार, आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे हे रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। इकडे मशिनरी, मोटर कार, सन्ड्री डेटर्स अँड स्टॉक या 4ही असेट आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहूया आणि कॅश ॲट बँक, बँकचा बॅलन्स बँक अकाउंट तयार करून त्याच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करू। And additional information, they decided to dissolve the partnership firm on the above date and that's why खालील ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेले आहेत। बघा, मशिनरी अँड स्टॉक आर सोल्ड फॉर ₹50 and 36,000। बघा, मशिनरी आणि स्टॉक या दोन ज्या असेट आहेत त्या काय केलेले, त्यांनी विकलेल्या आहेत। मग ह्या विकल्या तर आपल्याकडे बँकेत पैसे येतील, मग आपण यांची एंट्री काय करणार, बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट डेबिट, आणि असेट गेली की रिअलायझेशनला क्रेडिट देणार टू रिअलायझेशन अकाउंट। Then next डेटर्स रिअलाइज 40,000, याचं सुद्धा सेम, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट। आता या दोन्ही एंट्री आपण सोबतच करू, एकच अकाउंटिंग ट्रीटमेंट करू त्याची। मोटर कार टेकन ओव्हर बाय देवेंद्र, आता देवेंद्रने टेकन ओव्हर केली म्हणून देवेंद्र कॅपिटल अकाउंट, देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होईल। रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे रिअलायझेशनच्या डेबिटला आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर करणार। आणि लास्ट त्यांनी बघा काय सांगितलंय, डेफिशियन्सी ऑफ एनी पार्टनर इन कॅपिटल, कॅपिटल डेफिशियन्सी असेल तर इज टू बी मीट बाय द अदर पार्टनर इन प्रॉफिट शेअरिंग रेशो। त्या बाकीच्या पार्टनरनी कशी मीट करायची, ती प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये मीट करायची आहे। त्यांनी असं सांगितलंय की नरेंद्र बिकम इनसॉल्वंट, नरेंद्र काय झालेला आहे, इनसॉल्वंट झालेला आहे। अँड महेंद्र कुड ब्रिंग इन ₹10,000। फर्स्ट नरेंद्र इन्सॉल्वंट झालाय आणि दॅन आफ्टर महेंद्र इन्सॉल्वंट झाला आणि महेंद्रने ₹10,000 त्याचे इस्टेटमधनं, प्रायव्हेट इस्टेटमधनं आणलेले आहेत। मग याची एंट्री जर केली तर आपल्याला कॅश ऑब्लिक बँक, म्हणजे बँकेत पैसे आले तर बँक अकाउंट डेबिट, कोणी आणले तर ते आणलेत महेंद्रने, म्हणून टू महेंद्र कॅपिटल, महेंद्र कॅपिटल अकाउंट अशी जनरल एंट्री होणार आहे। सॉल्व करायला सुरुवात करू। फर्स्टली आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया।
फर्स्ट बघा दिलेले कॅपिटल अकाउंट, आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेले, तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्यांचा कॅपिटल बॅलन्स आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया. फर्स्टली आपण लिहिणार आहोत नरेंद्रचा 20, 80 आणि 40,000. नरेंद्र 20,000, देवेंद्र 80,000 आणि महेंद्र जो आहे तो ₹40,000 लिहिणार. दॅन नेक्स्ट बघा क्रेडिटर्स दिलेले आहेत, हे आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लॅबिलिटीज आणि त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत क्रेडिटर्स आणि एकच आयटम आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहून टाकूया त्याची अमाऊंट ₹2 लाख. दॅन युअर असेट साइड प्लांट अँड मशिनरी डेटर्स, मोटर कार अँड डेटर्स हे रिअलायझेशनच्या डेबिटला ॲज अ सन्ड्री असेट टू सन्ड्री असेट आणि याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार आहोत प्लांट अँड मशिनरीची ₹1 लाख. दॅन नेक्स्ट मोटर कारचे अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000 अँड लास्ट आहे सन्ड्री डेटर्स ₹90,000 90,000. अशी टोटल आपण आउटरला दाखवणार आहोत 2,10,000. स्टॉक आहे का बघूया, एकच मिनिट, आपल्याकडे स्टॉक आहे का? हो स्टॉक आहे 1,20,000, तो घ्यावा लागेल. स्टॉक अमाऊंट लिहिणार ₹1,20,000 आणि आता याची टोटल लिहिणार ₹3,50,000. दॅन नेक्स्ट बघा बँकचा बॅलन्स दिलाय, बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहून घेऊया आपण त्या ठिकाणी ₹10,000. दॅन ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मशिनरी अँड स्टॉक आणि डेटर्स या 3 असेट रिअलाइज केल्यात बघा त्यांनी. फर्स्ट मशिनरी, सेकंड स्टॉक आणि सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये दिले डेटर्स. असेट रिअलाइज झाल्या अकाउंटला, अकाउंटिंग ट्रीटमेंट बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. फर्स्टली रिअलायझेशनचा इफेक्ट देऊन घ्यायचा. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, त्याला आपण अंडरलाईन करूया आणि त्याच्यामध्ये फर्स्ट घेणार आहोत आपण मशिनरी आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹50,000 50,000. दॅन नेक्स्ट बघा मशिनरी झाल्यानंतर हे स्टॉक आहे 36,000, स्टॉकची अमाऊंट घेऊ ₹36,000 अँड लास्ट आहे डेटर्स. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी आपल्याला डेटर्स दिले आणि डेटर्सची अमाऊंट आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत ₹40,000 40,000 आणि याची टोटल आउटरला तिघांचीही 1,26,000 1,26,000 आणि याचा दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो आपण आपल्या बँक अकाउंटच्या डेबिटला दाखवणार टू रिअलायझेशन अकाउंट 1,26,000. दॅन थर्ड ऍडजस्टमेंट मोटर कार टेकन ओव्हर बाय देवेंद्र कॅपिटलच्या डेबिटला रिअलायझेशनच्या क्रेडिटला. रिअलायझेशनच्या क्रेडिटचा इफेक्ट अगोदर लिहून घेऊया बाय देवेंद्र कॅपिटल, त्याला अंडरलाईन करू किंवा चालतं अंडरलाईन करा आणि त्याच्यामध्ये लिहिणार आपण फर्स्ट मोटर कार, त्याने मोटर कार टेकन ओव्हर केली. अमाऊंट लिहिणार 26,000, कितीला खरेदी केली ₹26,000 आणि देवेंद्र कॅपिटलच्या डेबिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू रिअलायझेशन आणि देवेंद्रच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹26,000, बाकी दोघांच्या कॉलम मध्ये डॅश. दॅन नेक्स्ट बघा रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले अमाऊंटेड ₹2,000. आता हे जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत ते रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट कंसात एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹2,000 2,000 आणि याचा सेकंड इफेक्ट आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2,000 2,000. दॅन नेक्स्ट वन डेफिशियन्सी बघा दिले पार्टनरची, कोणाची काय असेल तर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये मीट करायची आणि महेंद्रनी बघा 6 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये सांगितलं की 10,000 रिकवर्ड केलेत. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू महेंद्र कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार ₹10,000 10,000 आणि महेंद्र कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि महेंद्रच्या कॉलममध्ये लिहिणार आपण ₹10,000 10,000 झालेलं आहे बघा. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची टोटल जास्त असणार आहे. डेबिटची टोटल आहे 5,32,000 5,32,000. ही कुठली टोटल आहे रिअलायझेशनच्या डेबिटची, तीच लिहिणार क्रेडिटला आपण 5,32,000 आणि त्याच्यामधून आपण ह्या ज्या वरच्या 2-3 अमाऊंट दिलेल्या आहेत त्या सगळ्या जर मायनस केल्या तर लॉस राहणार आहे आपला 1,80,000 ₹1,80,000. हा लॉस डिस्ट्रीब्यूट करणार 1, 2, 3 आणि 4th लाईनला लिहिणार आपण बाय पार्टनर्स कॅपिटल. हा पार्टनर मध्ये वाटणार आणि त्याला अंडरलाईन करू. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या पार्टनरची नावं लिहून घेऊया आणि त्यांच्यामध्ये हा डिस्ट्रीब्यूट करूया. फर्स्ट पार्टनरचं नाव आहे नरेंद्र, सेकंड आहे देवेंद्र आणि थर्ड आहे महेंद्र. आणि बघा त्यांना जो तो डिस्ट्रीब्यूट केला तर एकाला येणारे 67,500, दुसऱ्याला सुद्धा 67,500
आणि तिसऱ्याला येणारे ₹45,000 45,000. हे इकडे बघा रिअलायझेशन अकाउंटचे कुठे दिसत आहेत आपल्याला, क्रेडिटला हा लॉस दिसतोय. आपण ट्रान्सफर करताना पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट आणि कंसात लिहा लॉस. पहिल्यांदा 67,500 कोणाचा, नरेंद्रचा, देवेंद्रचा सुद्धा 67,500 आणि महेंद्रचा 45,000 रुपये. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचे. फर्स्टली आपला कोण झालेला आहे, महेंद्र इन्सॉल्वंट झालाय. त्याच्या डेबिटची टोटल बघा किती ती 45,000 आणि क्रेडिटची टोटल बघा इथे किती आहे. एक मिनिट, पहिल्यांदा कोण इन्सॉल्वंट झालाय ते आपण जरा प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघूया. पहिल्यांदा बघा काय सांगितलं, द डेफिशियन्सी ऑफ पार्टनर. नरेंद्र बिकम इन्सॉल्वंट अँड महेंद्र कुड ब्रिंग ₹10,000. महेंद्रने काय केलेले 10,000 रुपये. आता हा महेंद्र जो आहे तो आपला सेकंड नंबरचा पार्टनर आहे, थर्ड नंबरचा पार्टनर आहे. बघा महेंद्र आपला सेकंड नंबरचा पार्टनर आहे. नरेंद्र इन्सॉल्वंट आहे. फर्स्ट नरेंद्र इन्सॉल्वंट झालेला आहे आणि नंतर महेंद्र इन्सॉल्वंट झालेला आणि महेंद्रने 10,000 रुपये आणलेले. म्हणजे आपल्याला अगोदर कोण हे करावं लागेल, नरेंद्रचा अकाउंट क्लोज करावं लागेल. मग आपण काय करूया, नरेंद्र कॅपिटलला जाऊया आणि नरेंद्र कॅपिटलच्या डेबिटची टोटल बघा किती आहे, 67,500. आता इथं 20,000 आहेत. म्हणजे आपल्याला याची एक वर्किंग नोट करावी लागेल. वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ नरेंद्र. मग आपण काय करणार, त्याचं डेबिट टोटल लिहिणार या ठिकाणी. डेबिटची टोटल किती, डेबिट टोटल. तर त्याच्या डेबिटची टोटल आहे ₹67,500 67,500 आणि यातनं लेस म्हणणार आपण क्रेडिट टोटल. तर बघा क्रेडिटची टोटल या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, क्रेडिटला 20,000 आहे, डेबिटची 67,500, क्रेडिटला 20,000 आहे. जर वजा केले 20,000 तर बघा या ठिकाणी आपण 20,000 वजा करूया तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 67,500 मधून 20 गेले 47,500 आणि याला म्हणणार आपण डेफिशियन्सी. आणि हे 47,500 आहेत हे आपल्याला काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे जे सॉल्व्हंट पार्टनर आहेत सध्या तरी. मग सध्यामध्ये सॉल्व्हंट काय आहे, देवेंद्र आणि महेंद्र हे दोघ जण सॉल्व्हंट आहेत. बघा आता देवेंद्र आणि महेंद्र हे दोन जे सॉल्व्हंट आहेत तिथं काय करायचं आपल्याला बघा. आता त्यांचा रेशो बघूया आपण, एकदा रेशोकडे जाऊया म्हणजे आपल्याला कोणत्या रेशोमध्ये हे करायचे बघा. आता या ठिकाणी रेशो आला तर 3, 3 आणि 2 आहे. यातला तर कोण इन्सॉल्व्हंट झालेला आहे, पहिला पार्टनर नरेंद्र इन्सॉल्व्हंट झाला, राहिले देवेंद्र आणि नरेंद्र म्हणजे 3:2 हा त्यांचा रेशो आहे. म्हणजे इथं आपल्याला 3:2 या रेशोमध्ये म्हणजे 47,500चे 5 हिस्से करावे लागतील. त्यात ते 3 हिस्से देवेंद्रला आणि 2 हिस्से महेंद्रला द्यावे लागतील. तर ते कसे देणार बघा, इथं लिहिणार 47,500 भागिले त्याचे किती हिस्से करायचे 5 गुणुले 3 जर केले तर त्याच्या हिस्स्याला आपल्याला द्यावे लागणार आहेत 19,000 रुपये. 19 नाही 28,500 द्यावे लागतील, 28,500 आणि इकडे 19 येणार आहे. 47,500 भागिले 5 गुणुले जर 2 केले तर याच्या हिस्स्याला किती द्यावे लागणार आहेत 19,000 रुपये. म्हणजे थोडक्यात दोघांची डेफिशियन्सी किती ती, एकाची 28 एकाची 19. याची अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे जर्नल एंट्री जर केली तर पहिल्यांदा देवेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट 28,500, नंतर महेंद्र कॅपिटल अकाउंट डेबिट 19,000 टू कोणाची डेफिशियन्सी ही आपल्या नरेंद्रची, टू नरेंद्र कॅपिटल. बघा आता देवेंद्र आणि महेंद्रच्या डेबिटला जायचं म्हणजे देवेंद्र आणि महेंद्र कॅपिटलच्या डेबिटला जाऊन त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत टू कोणाची, नरेंद्र कॅपिटल आणि त्याची अमाऊंट लिहिणार 28,500 आणि 19,000 कोणाचं, देवेंद्रचं. आणि इकडे क्रेडिटला कोणाच्या, नरेंद्रच्या बाय देवेंद्र कॅपिटल. सॉरी आता ही जी अमाऊंट आहे ना इथं आपण जरा चुकीच्या कॉलम मध्ये लिहिलेली, पहिला पार्टनर इन्सॉल्वंट आहे ना, ह्या ज्या अमाऊंट आहेत ना या अमाऊंट आपल्याला इथं लिहायच्या. आता इथं 28,500 देवेंद्रच्या कॉलम मध्ये इथं डॅश होईल आणि 19,000 महेंद्रच्या आणि इथं बाय देवेंद्र कॅपिटल आणि नरेंद्रच्या कॉलम मध्ये लिहिणार 28,500 आणि बाय महेंद्र कॅपिटल अमाऊंट लिहिणार 19,000 आणि हे आता क्लोज होईल बघा. इकडे 67,500 इकडे सुद्धा 67,500 टोटल येणार आहे. हे क्लोज झालं. त्याच्यानंतर इन्सॉल्वंट झालेला पार्टनर कोण आहे
तर इन्स्टॉलमेंट बघा त्यांनी पुढे जाऊन सांगितलंय की महेंद्र हा इन्स्टॉलमेंट आहे, त्यांनी 10,000 रुपये आणलेत. मग ते 10,000 रुपये आपण बघा इथं महेंद्रच्या कॉलममध्ये आणलेली ट्रीटमेंट दिली आणि महेंद्रचं अकाउंट आता क्लोज करायचं. क्लोज जर केलं तर बघा इथं 45 आणि हे 954 10 64,000 म्हणजे डेबिटची टोटल किती येते त्याच्यात 64,000 रुपये डेबिटची टोटल येते. तीच आपण क्रेडिटला लिहिणार 64,000 रुपये आणि त्यातनं हे 40 आणि 10 50,000 रुपये जर वजा केले तर बॅलन्सिंग फिगर किती राहणार आहे 14,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. ही डेफिशियन्सी तो देऊ शकत नाही, तो पैसे देत नाही. कोण भरून देणार? सॉल्व्हंट पार्टनर याच्यामध्ये आता एकच आहे तो म्हणजे देवेंद्र, म्हणून या ठिकाणी लिहायचं बाय देवेंद्र कॅपिटल. किती 14,000. इकडे देवेंद्र म्हणले, देवेंद्र कॅपिटलच्या डेबिटला जायचं टू कोणाची डेफिशियन्सी महेंद्रची, म्हणून टू महेंद्र कॅपिटल आणि देवेंद्रच्या कॉलम मध्ये लिहिणारे आपण 14,000 रुपये. आणि आता हे देवेंद्रचं कॅपिटल अकाउंट काय करायचं आपण क्लोज करायचं. देवेंद्रचे बघा इकडे 80,000 आणि डेबिटची टोटल जास्त येते म्हणजे डेबिटची टोटल येते 1,36,000. तीच लिहिणार इकडे 1,36,000 आणि त्यातनं 80,000 जर वजा झाले तर 56,000 रुपये शिल्लक राहतील. याला लिहायचं बाय बँक अकाउंट. एक गोष्ट आपलं या ठिकाणी बरं आता मी ही ट्रीटमेंट करतो थोडंसं दुरुस्त करून घ्या, सांगण्याच्या ओघात ते राहून गेलेले माझ्याकडून. चला आता काय करू, इथं बाय बँक म्हणले 56, बँकेच्या डेबिटला लिहू टू कोण आहे देवेंद्र आणि अमाऊंट लिहिणार 56,000 आणि एक अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण विसरून गेलो, न सांगता सुद्धा आपल्याला हे लॅबिलिटीचे पैसे पेड करावे लागतात. क्रेडिटर्स 2,00,000 रुपये हे जर पेड केले तर रिअलायझेशनच्या डेबिटला लिहावं लागेल आपल्याला टू बँक अकाउंट आणि कंसात लिहिणार क्रेडिटर्स अमाऊंट लिहिणार ₹2,00,000 आणि हे जे 2,00,000 रुपये असणार आहेत हे 2,00,000चा दुसरा इफेक्ट आपल्याला बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹2,00,000. जयश्री इथं आलं ना, आता जे मी 2 मिनिटापूर्वीचा जो भाग सांगितला ना कट करत तो आपल्याला कट करून अगोदर घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ एडिट करायच्या वेळेस फक्त मला सांग, मी तिथं येऊन तुला सांगेल कुठे घ्यायचा तो. चला आता काय करूया आपण, हे आपलं जे बँक अकाउंट असणार आहे आपण काय केलं डेफिशियन्सी ट्रान्सफर करून घेतली. बँक अकाउंट आता क्लोज करूया. 2,02,000 रुपये क्रेडिटची टोटल येते आहे, लॅबिलिटीची टोटल सुद्धा म्हणजे डेबिटची टोटल सुद्धा 2,02,000 आणि क्रेडिटची टोटल सुद्धा 2,02,000च येते. म्हणजे या प्रॉब्लेमचं कॅश बुक जे असणार आहे बँक अकाउंट जे असणार आहे ते आपलं 2,02,000 रुपयाने टॅली झालेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. जर समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे आपण सगळ्या टॉपिकची व्हिडिओ अभ्यासणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.